सामना करेल साहिल. एक सिंगल धाव. अतिशय सुंदर चेंडू मॅडी यांचा. असेच बॉल टाकायला लागतील त्याला रन कमी द्यायचे असतील तर. श्याम चौधरींचा एक अतिशय सुंदर फटका आणि चौकार. टीची मार्क्स ही क्या तेरे से भी ज्यादा मार्क्स लगे. बस अपनी बात से मत मुकरना. अतिशय सुंदर चेंडू. सात रन झालेले आहेत. श्याम चौधरी मला एक सिंगल. स्ट्राईकला फलंदाज साहिल. साहिल यांनी मारेला चेंडू उंचावरनं. 4 रन. अतिशय सुंदर फटका. थँक्यू. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावसंख्या. अतिशय सुंदर धावसंख्या आहे. सॉरी एक नो होता. 12 धावसंख्या. स्कोरर कॉम्बिनेटर दोन्ही पण नवीन आहेत, समजून घ्या जरा. कॉम्बिनेटर ठेवलेले ते आलेले नाहीत. न्यू बॉलर समीर. स्ट्रायकर फलंदाज श्याम चौधरी. अशी जे सुंदर बॅटमन आहे श्याम चौधरी भिवंडी. कित्येक वेळेला पाहिलेले मी त्याला खेळताना, आता पण पाहतोय. लागले 4 रन. लेग बाय 4 रन. बॅट कट. अतिशय सुंदर चेंडू. एक धाव पूर्ण. दुसरी धावाचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण.
गॅप मधून चेंडू, 2 धावा पूर्ण. तिसरी धावाचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण. अतिशय सुंदर बिग रनअप. एक नंबर रनअप. या उन्हामध्ये धावाचा बोलला तर एक नंबरच रनअप बोलायला लागेल. धावसंख्या 21 धावा. पुढचा चेंडू, रिव्हर्सचा फटका, एकदम सुंदर फटका आणि 4 धावा. शेवटच्या मोमेंटला 4 धावा. जे प्रशांत भोईर आहेत वाटतं, मला वाटतं विकेट किपर. सो वाटते मला, हो तेच आहेत तेच आहेत. अतिशय सुंदर चेंडू. धावसंख्या थांबलेली आहे. 25 धावसंख्या. शेवटचा चेंडू. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25. केतन सर बोलतात तुला. पाणी देवा ना मैदानचं. आमचे काल गुजरातचे प्लेयर मला भेटले होते, ते आलेले आहेत स्टेजवरती. सूरज दुधकर बॉलिंग मार्कवर. स्ट्राईकला फलंदाज श्याम चौधरी. अतिशय सुंदर बॅटिंग श्याम चौधरी यांची.
मारलेला फटका षटकार. धावसंख्या झालेली ती 31. 31. मारलेला बॉल एक सिंगल पूर्ण. दुसऱ्या धावायचा प्रयत्न नाहीये. चार बॉल 34 धावसंख्या. यानंतरचा होणारा सामना 4 षटकांचा असणार आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. अतिशय घातक बॅटमन महेंद्र मागे. मी कित्येक वेळेला पाहिलेलं आहे माझ्या डोळ्यांनी. परतीचा रस्ता महेंद्र मागे यांचा. भिवंडी द टायगर जयेश पाटील.
तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या 34. दोन श्याम यांनी मारलेला फटका झेल बाद. आता आलेले हरीश मिरकोटे. रिवर्स फटका माराच्या नादामध्ये डॉट झालेले आहेत. धाव संख्या स्थिर. धाव संख्या 34च. अतिशय सुंदर टोललेला फटका. 4 धावा. कुठे यांच्या बॅट मधून निघालेला फटका चौकार. हेच धाव संख्या 38. विश्वास केने कॉम्बिनेटर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी लेट झाल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि माझ्या हातामध्ये माईक घ्यायला लागला. काय कर. धन्यवाद आमचे DJ मास्टर ज्यांनी डीजेची देखील सुविधा केली आणि त्याचबरोबरीनं समालोचनाची देखील सुविधा केली. सचिन दादा पाटील आपलं हार्दिक आभार. चला सर्वांचं पुनश्च आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सर या बॉलवर किती धावा आहेत? 2. यस.
धावसंख्या धावफलकावरती 40 आहेत आणि इथे हा फटका देखील दमदार आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पार षटकार. चार षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 46 धावा. हरेश मिरकुटेचा चांगला खेळ सध्याच्या घडीला आपण पाहतोय. स्पर्धा देखील तितकीच महत्त्वाची आपण पाहतोय. महाराष्ट्र रुकी ज्ञाती समाज कल्याण आयोजित स्वर्गीय किशोर चव्हाण स्मृती चषक 2026 आणि आजचा हा अंतिम दिवस आहे. तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल. आज कल्याण आणि डोंबिवलीमधील अनेक तारे सितारे दिग्गज खेळाडू इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आता संघ आपण पाहतोय JS ग्रुप आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम अनहाबिया. या दोन संघामध्ये ही लढत आपण पाहतोय. आता अंतिम षटक आपण पाहतो आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दोन्ही टीमची 12th मॅच. आपण प्लीज कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करा. आडव्या बाटण्या ऑन साईडला स्वीप करायचा प्रयत्न झाला आहे. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मधून येतो आहे आणि तत्पूर्वी एकच धाव इथे मात्र मिळेल. एका धावेनं धावसंख्या धावफलकावरती 47 धावा. अरुणचा पुढचा बॉल पुनश्च इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न झालाय. लेग बायची एक धाव इथे मात्र प्राप्त केली जाईल. एका धावेनं धावफलक आता पुढे सरसावत असताना 48 धावा धावफलकावरती. मॅडी, समीर, सूरज यांची चांगली गोलंदाजी राहिली. त्याच्यानंतर अरुणवरती ही जबाबदारी होती आणि आता अरुण देखील चांगली गोलंदाजी करतो मधाच्या आतमध्ये. पुढचा बॉल इथे मात्र पुनश्च बॅटर बेट, यष्टीरक्षक बेट आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. हा नशिबाचा चौकार. ही जबाबदारी असेल. जबाबदारीनं खेळ साकारावा लागेल. स्क्वेअर कट करायचा होता. बॅटम बॉलमध्ये संपर्क झाला नाहीये. स्विंग अँड मिस. डॉट बॉलची समाप्ती होते. स्लॉगरच्या षटकामध्ये अरुणने चांगली गोलंदाजी केली. एक चौकार जरूर आला परंतु तिथे देखील त्या 22 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या.
आणि त्या अनुषंगाने इथे मात्र आता हा शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल हरीश ऑन दी स्ट्राईक. विकेट करायचा होता पुनश्च इथे मात्र प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं नाहीये. लेग बायची एक धाव फलकावरती जोडली जाईल आणि अशा पद्धतीनं पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावरती 54, 54 धावा आणि जिंकण्यासाठी 55 धावींची आवश्यकता. सोमनाथ कारवारी यांचं आगमन झालेलं आहे. त्याने इकडे यायचंय. सोमनाथ कारवारी कोलिवली. सोमनाथ कारवारी रुपेश दादा म्हात्रे यांचे आगमन झालेले आहे. इस दरम्यान शुभ आगमन होतोय सन्माननीय माजी आमदार भिवंडीचे दमदार नेतृत्व रुपेश दादा म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी मात्र आगमन होतंय. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल या ऐतिहासिक कल्याण नगरीमध्ये. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. कल्याणचं ऐतिहासिक क्रीडांगण हे ऐतिहासिक शहर आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये आपण करूयात माजी आमदार रुपेशदादा म्हात्रे साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. भिवंडीचे दमदार नेतृत्व माजी आमदार सन्माननीय रुपेशदादा म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. महाराष्ट्र रुखी ज्ञाती समाज कल्याण आयोजित स्वर्गीय किशोर चव्हाण स्मृती चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तसं पण या मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण मान्यवर सन्माननीय माजी आमदार रुपेशजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन केलं. वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. चला आता मॅचला पण सुरुवात करायची आहे. जिंकण्यासाठी 55 धावा बनवायचे. सर्व कल्याण डोंबिवली भिवंडीमधील तारे सितारे आज या क्रीडांगणावरती या ऐतिहासिक क्रीडांगणावरती आपला खेळ सादर करण्यासाठी सज्ज आहेत. प्रत्येक ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण विभागातून आणि शहरी भागातून आज सर्व ओपनचे संघ इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय. सर्वांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. नेक्स्ट मॅच असेल हरीश 11 गंधारी आणि त्यांच्या अगेन्स्ट ईशा बुरे. दोन्ही संघांच्या कॅप्टन एस काही करेक्शन आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. सार्थक 11 ईशा बुरे अशा 2 टीम्स असतील. हरीश दादा यांचा संघ. हरीश दादा आपण या, आपण आलात असाल तर, किंवा आपले कॅप्टन्स आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये पाठवायचा. आणि त्यांच्या अगेन्स्ट ईशा बुरे टीमचे कॅप्टन्स या दोन्ही
दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल आपण लगेचच सज्ज राहा. सलामीचे दोन्ही बॅटर्स आता मधाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती कौशल पाटीलला आपण पाहतोय, मॅन फ्रॉम वर्ल्ड. भिवंडीच्या या खेळाडूने देखील आपल्या नावाची छाप कमी काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवले आणि आता कौशलवरती जबाबदारी आहे. वलगावचं नक्कीच त्याने नेतृत्व केलं. आता सलामीची जोडी स्ट्राईक एंडला कांबलेला पाहतो आणि पहिल्याच बॉलवरती कांबलीचा हा जबरदस्त स्विच हिट. क्षेत्ररक्षक धोनी पाठला करू दे, अखेरीस डीप पॉइंटला चेंडूला अडवलं गेलं. हे चौकार असेल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, दमदार चौकार. 12th मॅन. तर दोन्ही टीमचे 2च धावा आहेत सर. येस, 2च धावा असतील. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण या पुढील मॅचसाठी सार्थक इलेवन आणि त्यांच्या अगेन्स्ट ईशा बुरे टीमचे कॅप्टन्स आपण लगेचच जॉईंट व्हा. चला, ईशा बुरे टीमचे कॅप्टन्स आलेले आहेत. सार्थक इलेवन टीमचे कॅप्टन आपण या. ओ, इथे मात्र चांगली गोलंदाजी. बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केला आणि इथे हा बॉल आलाय डॉट. ही वैशिष्ट्य कौशलचं, कौशल्य भरपूर आहे आणि सध्याच्या घडीला इथे मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली कामगिरी तो करतोय. दमदार खेळ आजच्या दिवसामध्ये राहिला आहे एकंदरीत या सर्व संघांचा. ओ, बॅक ऑफ द हँड पुनशा. इथे मात्र पंचांनी वाईट घोषित केला, अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला आणि तत्पूर्वी 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील पंचांनी दिला गेला आहे. टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन्स पुढील मॅचचा टॉस केला जाईल. सन्माननीय मान्यवर आहेत, मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस देखील करणार आहोत. कौशल पुनशा सज्ज होतो आहे. ओ, चांगला खेळ पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉईंटला फिल्डर आहे. एकच धाव इथे मात्र घेतली जाईल आणि तत्पूर्वी धावसंख्या धावफलकावरती 4 वरती पाहायला मिळाली. आता स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर सूरज दुधगरला आपण पाहतो आहे. अनेक क्रिकेटचे हिरे आज इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय. प्रत्येक संघामध्ये एक एक मातब्बर खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. कौशल पुनशा मार्गस्थ होतो. चांगला खेळ सध्याच्या घडीला राहिलाय. जिंकण्यासाठी 55 बनवायचे आहेत आणि 55 धावा डिपेंड करण्यासाठी आता गोलंदाजांना देखील चांगली कसरत मधाच्या आतमध्ये करावी लागेल, यात मात्र शंका नाही आहे. हो, प्रचंड वेगाने चेंडू हाताळलाय परंतु आपल्या लेंथमधून भरकडलाय. लेग स्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. सूरज दुधकरसाठी आता ही रणनीती आखली गेली आहे. अगदी आपण पाहिलं तर मिड ऑफ मिडॉनला मुकेश गायकरला आपण पाहतोय, अगदी मिड ऑफला अक्षय थेटे आहे. म्हणजे प्रत्येक विभागातून एक एक खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळतो. स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला. बॅटर बीट, यष्टीरक्षक बीट, शॉट फाईन आणि शॉट थर्डला बीट करून चेंडू फरार होतोय सीमारेषेच्या बाहेर. हा दमदार चौकार. पाईच्या या धावा धावफलकावरती जोडल्या जातील. या आधीच्या इनिंगमध्ये देखील आपण असंच काही घडताना पाहिलं होतं. धावसंख्या धावफलकावरती आता वेगाने पुढे जात असताना 9व्या आकड्यावरती जाऊन पोहोचते. हो, आडव्या बॅटने पुनशा चांगला फटका पाहायला मिळतोय परंतु इथे एकच धाव मिळेल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. या षटकाच्या अखेरीस आपण टॉस देखील करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन्स देखील रेडी असतील आणि सन्माननीय मान्यवर माजी आमदार रुपेशदादा म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करणार आहोत. पुढील मॅचचा टॉस केला जाईल. सार्थक 11 टीमचे कॅप्टन्स आपण टॉससाठी या. यस, रेडी असतील. प्रणित देखील सज्ज आहेत. चला आपण या
या बॉलनंतर आपण लगेचच टॉस करूयात. हो, चांगली गोलंदाजी, शेवट गोड केलाय गोलंदाज कौशल ना. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त, धावसंख्या धावफलकावरती 10. चला आपण टॉस करूयात. चला आपल्या मुख्य व्यासपीठावरतीच टॉस करूयात, कारण की टॉस बॉक्स खाली मान्यवरवर आहेत. नक्की सन्माननीय माजी आमदार रुपेशदादा म्हात्रे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण वरच टॉस करायचा, कारण की हे पवेलियन आपण पाहतोय कल्याण शहराचं ऐतिहासिक क्रीडांगण, आणि या क्रीडांगणावरती सुरू असलेला हा दैदिप्यमान सोहळा, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, याच देही या चढूला आपण पाहतोय. आणि दरम्यान माजी आमदार सन्माननीय रुपेशदादा म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण दोन्ही संघामध्ये करतोय टॉस. टॉस का वॉस. टी व्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकतो आमच्या या सर्व मान्यवरांना, आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस करतोय. यस, टॉस जिंकला सार्थक 11 या संघानं. प्रणित लगेचच आपला निर्णय आमच्यापर्यंत पोचवायचा. मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती स्थानापन्न व्हा, आणि आता इथून मात्र चांगला खेळ जरूर पाहायला मिळेल, कारण की आता चांगले संघ इन ॲक्शनमध्ये आहेत. यस, बॅटिंग स्वीकारल्या टीम सार्थक 11 संघाने टॉस जिंकला, आणि प्रथमतः त्यांनी बॅटिंग स्वीकारली. सज्ज राहायचं दोन्ही संघांनी. चला आपण मॅचला सुरुवात करायची, जास्तीचा वेळ घेऊ नका, कारण की आज अंतिम दिवस हा मेगा फिनाले, वेळ वाचवणं गरजेचं राहील. गोलंदाजी ट्रॅकवरती आता गोलंदाज अक्षय थेटेला आपण पाहतोय. मॅन फ्रॉम नानकर, त्याच्यावरती जबाबदारी, अष्टपैलू खेळाडू. हो, चांगली गोलंदाजी, क्या बात आहे. अगदी रीड करून गोलंदाजी करतो. नेहमीच त्याचं देखील हे वैशिष्ट्य राहिलं आहे. यावर्षी भन्नाट फॉर्ममध्ये त्याला आपण पाहिलं. गोलंदाजीच्या जोरावरती अनेक सामने आपल्या संघाला त्यांनी जिंकून दिलं, मग ते ग्रामीण क्रिकेट असो की व्यावसायिक क्रिकेट असे, दोन्हीमध्ये आपल्या नावाची छाप त्यांनी सोडली आहे. पहिलाच बॉल इथे मात्र निर्धाव फेकलाय. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला सूरज दुधकर शाखीनला सज्ज. हाफ ट्रॅकर, त्याच्यावरती हुक केला, मिस्टामिंग, चेंडू हवे, डाऊन दी बॉल, मुकेश गायकर. ओहो, वेल जज, क्या बात आहे. कमालीचं जजमेंट पाहायला मिळालं मुकेश गायकरचं, आणि इथे मात्र ही झेल देखील स्वीकारली आहे. सूरजला माघारी परतावं लागेल. सूरज बॅक टू द पवेलियन. आज षटकांचे मॅचेस असतील, मग दुसऱ्या फेरीपासून जो काही फेरबदल असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल, कारण की आज शेवटचा दिवस आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे, आणि सध्याच्या घडीला इथे मात्र क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. चला जास्तीचा वेळ घेऊ नका, लगेचच आपण मॅचला सुरुवात करायची आहे. मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवरांचा शुभ सन्मान देखील आपण या इनिंग नंतर लगेचच करणार आहोत, आणि मग सर्वांना मार्गदर्शन देखील करतील आमचे माजी आमदार रुपेशदादा म्हात्रे, ज्यांचं नेहमीच क्रिकेटवरती प्रेम राहिलं आहे. त्यांच्या माध्यमातून देखील अनेक स्पर्धा आपण पाहिल्या. आता सध्याच्या घडीला ही स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय किशोर चव्हाण स्मृती चषक, कारण की हा खेळाडू या क्रीडांगणाचा ही किरा होता, ज्याने नक्कीच या क्रीडांगणानं आपलं सर्वांगीण दिलं, आणि त्याच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. अक्षय थेटे पूर्णशः सज्ज. हो, इथे मात्र चांगली गोलंदाजी, अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळतो आहे, आणि सध्याच्या घडीला इथे मात्र आला आहे हा डॉट बॉल. महेश गोहिल हे रुपेश दादांचा सत्कार करते. हा हे ओव्हर झाल्यावर चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला. हो, इथे मात्र आलाय विकेट, फलंदाज बाद. आणखी एक विकेटचं पतन. मैदानाच्या आतमध्ये अक्षय थेटे कमालीची गोलंदाजी करत असताना शून्यावरती बाद व्हावं लागेल फलंदाजाला.
गोहिल साहेबांच्या शुभ हस्ते रुखी ज्ञाती समाजाचे अध्यक्ष आहेत आणि अध्यक्षांच्या शुभ हस्ते आपण करतोय भिवंडीचे दमदार नेतृत्व माजी आमदार सन्माननीय रुपेशदादा म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी मात्र आपण शुभ सन्मान करतोय. मायेची प्रेमाची आपुलकीची शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. आणि मी विनंती करेन आमच्या आमदार साहेबांना ज्यांनी नक्कीच क्रिकेटवरती भरपूर प्रेम दिलं. आपण या ऐतिहासिक क्रीडांगणावरती ही स्पर्धा सुरू आहे. सध्या लगीन सराई आहे, उष्णता देखील दाट आहे, तरीसुद्धा क्रिकेटवरती हे प्रेम आपण पाहतोय आणि आपण या स्पर्धेला आणि या खेळाडूंना मार्गदर्शन करावं. महाराष्ट्र रुखी ज्ञाती समाजाच्या माध्यमातून आयोजित अतिशय भव्य दिव्य अशा ह्या क्रिकेट स्पर्धेच्या मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर, या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले सर्व क्रिकेटपटू आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आलेले सर्व प्रेक्षक वर्ग, सर्वप्रथम मी या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजक आणि आमच्या रुखी ज्ञाती समाजाचे अध्यक्ष यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की आपण अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या समाजातील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी निर्माण करून दिलं. आणि निश्चितच नुसतं कल्याण नव्हे तर गुजरातपासून ह्या ठिकाणी ग्रामीण भागातल्या देखील टीम या स्पर्धेमध्ये खेळलेल्या आहेत. माझी फक्त विनंती एवढीच आपल्याला राहील की ह्या स्पर्धा आपण जानेवारी फेब्रुवारीमध्ये पुढच्या वर्षापासून घ्या, जेणेकरून ह्या उन्हाचा त्रास आमच्या खेळाडूंना देखील होणार नाही आणि फेब्रुवारी मार्च नंतर मुलांच्या परीक्षा असतात, त्यांचंही नुकसान होणार नाही. खरं तर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हे 3 महिने क्रिकेट खेळलं पाहिजे आणि त्यामध्ये ह्या सर्व खेळाडूंना चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन आणि चांगल्या प्रकारचं त्यांच्यामधला खेळ दाखवण्याची संधी या ठिकाणी आपण देत आहात. भविष्यामध्ये या खेळाडूंमधून एखादा चांगला खेळाडू पुढे जाऊन आपल्या ह्या शहराचं, आपल्या महाराष्ट्र राज्याचं नावलौकिक करेल अशी शुभेच्छा देतो. तुम्हा सर्व खेळाडूंचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो, आयोजकांचं अभिनंदन करतो आणि मला आपण या ठिकाणी बोलावून जो सन्मान केला त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, आपण मोलाचं मार्गदर्शन सर्व खेळाडूंना केलं. आपलं पुढच्या आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आणि तमाम कल्याणकरांच्या वतीनं आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि आपल्या पुढील सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीसाठी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतोय. खूप साऱ्या शुभेच्छा असतील, आपण वेळात वेळ काढून आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिला. आपलं मनपूर्वक हार्दिक आभार. आणि दरम्यान मधाच्या आतमध्ये घडलंय काय तर अक्षय थेटेनं इथे मात्र विकेट मेडन षटक हाताळलं. या स्पर्धेतील हे पहिलं मेडन षटक आहे आणि इथे नक्कीच चांगली गोलंदाजी अक्षयची राहिली आहे. 3 विकेट्स देखील घेतल्या आणि 1 धाव देखील खर्च केली नाही आहे. चांगला खेळ अक्षय थेटेच्या माध्यमातून राहिला. आता गोलंदाजी ट्रॅकवरती योगेश भालेकर. क्या बात आहे, असं वाटलं नव्हतं की योगेश लगेचच 5 ते 6 दिवसानंतर लगेचच मैदानाकडे वाटचाल करेल. चला चर्चा होईल, कारण की नुकतंच विवाह बंधनात अडकलेत आणि लगेचच मग क्रिकेटच्या मैदानाकडे त्याने देखील धाव घेतली. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे मित्रांनो, इथे तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही आहे. आणि पहिलाच बॉल इथे मात्र आलाय डॉट. योगेश भालेकर मॅन फ्रॉम भावाळे संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे आणि सध्याच्या घडीला इथे मात्र चांगली गोलंदाजी करतो आहे. एका बाजूला JS ग्रुप, दुसऱ्या बाजूला अनर्ध्या संघ. ओहो, स्विंग याला मेज, डॉट बॉल. JS ग्रुप संघाचं कौतुक करावं लागेल, कारण की या संघामध्ये असा एकही खेळाडू दिसत नाही की त्याच्याकडे इथे मात्र ती क्षमता नाही आहे. प्रत्येक गावाचं नेतृत्व त्या खेळाडूनं केलेलं आहे आणि सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळतो आहे. बॅक टू बॅक 2 बॉल इथे मात्र योगेश भालेकरचे आले डॉट. चांगली गोलंदाजी राहिली आहे योगेशची. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. योगेश ऑन द मार्क. हो, स्विच हिट करायचा प्रयत्न होता, बॅटम बॉलमध्ये संपर्क नाही आहे आणि इथे मात्र बॅक टू बॅक 3 बॉल डॉट. काय गोलंदाजी सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये कौशलला आपण पाहिलं, दुसऱ्या षटकामध्ये अक्षय थेटे आणि आता योगेश भालेकर. कमालीची गोलंदाजी सुरू आहे. आडव्या बॅटने ऑन साईडला चांगला फटका.
हो जेपी क्या बात आहे. आता जेपी होते त्या ठिकाणी. थोडासा उशीर आणायला त्या अनुषंगाने ते फिल्डर्स पाहायला मिळालं नाही, परंतु आता सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर प्रत्येक तारा सितारा मधाच्या आतमध्ये आहे. जयेश पाटीलला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर यष्टांच्या पाठीमागे श्याम चौधरी आहे, साहिल देखील आहे. अनेक दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात या संघामध्ये. योगेश पुनश्च सज्ज होतो आहे. ओढव्या बॅटने ऑन साईडला चांगला फटका आहे. जेपी प्रचंड वेगाने जातोय, चेंडूला कलेक्ट करतील, तत्पूर्वी फक्त एकच सिंगल मिळेल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 5 चेंडू योगेशचे झाले, त्याच्यामध्ये फक्त 2च धावा त्याने खर्च केल्यात. धावसंख्या धावफलकावरती 12 वरती जाऊन पोहोचती आहे. 12 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल. ओहो, इथे मात्र स्विच हिट केलाय. स्विच हिट, स्वीट हिट, प्रॉपर हिट आणि चेंडूला पाठवून दिलाय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉल दमदार षटकार. धावफलकावरती 18. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 37 धावेंची आवश्यकता असेल. 12 बॉल 37ची आवश्यकता. आता गोलंदाजी ट्रॅकवरती पोडशा अक्षय थेटेवरती जबाबदारी साकारली गेली आहे, कारण की या स्पर्धेतील पहिलं मैदान षटक आपण पाहिलं. खरं तर या स्पर्धेमध्ये गुजरातमधून देखील अनेक संघ आपण पाहिले आणि आज आपण पाहतोय महाराष्ट्रातील दिग्गज खेळाडू. खरं तर ठाणे ग्रामीणमधील, ठाणे शहरामधील हे सर्व खेळाडू इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय. अक्षय थेटेवरती पुनश्च जबाबदारी असेल. आता इथून मात्र धावांचा वेग वाढवावा लागेल. हो, फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक हो क्या बात आहे, पोचला चेंडू खाली आणि इथे मात्र चांगला झेल टिपलाय. आणखी एक विकेटचं पतन, फलंदाज बाद. नवीन फलंदाज मधाच्या आतमध्ये समीरला आपण पाहतोय. आता समीरवरती जबाबदाऱ्या. अक्षय थेटे सध्याच्या कडेला चांगली गोलंदाजी करतोय मधाच्या आतमध्ये. कल्याणमधील हे ऐतिहासिक क्रीडांगण आपण पाहतोय, सुभाष मैदान, आणि या क्रीडांगणावरती हा क्रिकेटचा थरार. हो, आता इथे मात्र पुल केलाय. पुल अँड सक्सेसफुल. क्या बात आहे, व्हॉट कॅच. मुकेश गायकर डाऊन दी बॉल आणि मुकेशने इथे मात्र चांगला झेल टिपलाय. आणखी एक पतन. तू चल मी आया अशी परिस्थिती मधाच्या आतमध्ये. समीर आल्या पावलांनी तंबूच्या आशयाला. स्पर्धेमध्ये फायफर देखील आपल्या नावावरती. अक्षय, एकदा आपल्या कॅमेरामॅनला आपण हा बॉल दाखवा, कारण की आता 5 विकेट्स त्याच्या नावावरती आहेत. कमालीची गोलंदाजी राहिली आहे आणि या स्पर्धेमध्ये पहिलं मेडन षटक आणि पहिले 5 विकेट्स घेणारा खेळाडू आता अक्षय थेटे ठरलाय. आणि विकेट साठपेक्षा देखील उंबरट्यावरती आता गोलंदाज आहे. म्हणजे सगळे आता रेकॉर्ड्स या मॅचचे, या स्पर्धेचे अक्षय थेटे आपल्या नावावरती करतोय.
अक्षय थेटेला आपण पाहतोय ऑन स्क्रीन. आतापर्यंत 5 विकेट्स घेतले, एकही धाव खर्च केली नाहीये. कमालीची गोलंदाजी राहिली आहे. आतिश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकेट सॅट्रिकच्या उंबरठ्यावरती अक्षय थेटेला आपण पाहतोय. पुढचा बॉल बिग हिट केलाय. ओहो, झेल ड्रॉप गेलाय कौशलने आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. हॅट्रिक देखील झाली असती परंतु नशिबाची साथ मिळाली नाहीये. चौकार दिला अंपायर्सनी याआधी. सर, निर्णय आमच्यापर्यंत पोचवा. धाबा वाचवल्यात. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोचतोय परंतु इथे मात्र झेल देखील झाला असता. शेवटच्या मोमेंटला चेंडू हातातून निसटला. चांगली गोलंदाजी, प्रचंड वेग, शरीराचा वेध गेला होता. लाऊड अपील झाली होती परंतु इथे मात्र पिचिंग आउटसाईड आणि लेग बायशी एक धावफलकावरती आता जोडली जाईल. आणि धावसंख्या धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती. 24 धावा धावफलकावरती. कांबळे आणि आतिश ही जोडी मधाच्या आतमध्ये. अक्षय पुनश्च सज्ज होतो. हो, बॅटचा फ्लो प्रचंड वेगाने फिरवला आणि चेंडूला पाठवून दिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. शेवटचा बॉल शिल्लक या षटकातील. शेवटचा बॉल. अक्षय पुनश्च मार्गस्थ होतोय. हो, आता इथे बॅटची लिडिंग एज अँड गोल्डन डकचा शिकार. विकेटचं पतन आणि 6वा विकेट अक्षय थेटेच्या या अकाउंटमध्ये ऍड होत असताना फलंदाज बाद. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज इरफान आता सज्ज होतोय. नवीन फलंदाज बाळा मधाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि शेवटचं षटक आहे. हो, इथे मात्र पहिला चेंडूवरती आक्रमण केलाय. चेंडू हवे, डाऊन द बॉल. फिल्डर योगेश भालेकर पोहोचले होते. जजमेंट देखील चांगलं राहिलं होतं. शेवटच्या मोमेंटला चेंडू हातातून निसटलाय आणि इथे मात्र झेल ड्रॉप. सिंगल एक धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मधीन धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. आता जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहिलं तर 5 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता. म्हणजे या 5च्या 5 षटकार मारावे लागतील. बालाला हा कारनामा करावा लागेल. हो, इथे मात्र आता विकेटचं पतन पाहायला मिळेल आणि यास आणखी एक फलंदाज बाद.
मॅचसाठी दोन्ही टीम्सने सज्ज राहा आणि दोन्ही टीमचे 12th मॅन आपण लगेचच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायची ही हंबल रिक्वेस्ट असेल. दोन्ही टीमचे 12th मॅन आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करायचा. शेवटचे आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या मॅचमध्ये औपचारिकता उरली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे, कारण की सध्याच्या घडीला चांगला खेळ राहिला आहे टीम JS ग्रुप या संघाचा. ओ स्विंग अँड मिस, डॉट बॉल. डॉट बॉलची इथे मात्र आता समाप्ती होते. चांगला खेळ अशा या पहिल्या मॅचमध्ये राहिला JS ग्रुप या संघाचा. ओ आणखी एक विकेट केलाय आणि चेंडू सीमा रेषेच्या दिशेने जातोय, परंतु हरीश मिरकुटे डाऊन द बॉल. आणखी एक विकेट, फलंदाज बाद. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि पुढील मॅचसाठी दोन्ही टीम्स आपण सज्ज राहायचं आहे. आणि मॅच सुरू होण्याच्या आधी आपले दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण लगेचच पाठवायचं आहे. ओ स्विंग अँड मिस, डॉट बॉल. चांगला खेळ सध्याच्या घडीला राहिला. गोलंदाजांनी देखील आज चांगली कामगिरी केली आणि त्याचबरोबरीनं आपण विचार केला तर बॅट्समन देखील चांगला खेळ केला. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि इथे मात्र हा सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय टीम JS ग्रुप.